भिवंडीची भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू आहे। ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घटनास्थळी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। त्या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असेल तो या ठिकाणी करत होता। तो करत असताना ती इमारत अचानकपणे कोसळली, पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये तो 30 परिवार राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये सापडलं। जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांचे सांगण 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी आढावा घेण्याकरता मंत्री गिरीश महाजन सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते, तर जिल्हाधिकारी सुद्धा या सगळ्या मदत कार्यावर लक्ष ठेवून। आपण रात्री 1:30 वाजल्यापासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपलं चालू होतं। रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत आपण 9 डेड बॉडी या मलम्याच्या खालून पूर्णतः सेफली बाहेर काढलेल्या आहेत आणि आताही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची मिसिंग कंप्लीट असेल तर आपल्याकडे जे एनडीआरएफ डॉग स्क्वॉड आहे त्याच्या सहाय्याने आपण सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आपलं अजूनही चालूच आहे। जर मिसिंग कंप्लीट असेल तर त्यांनी सांगितलं तर आपण शासनाच्या नियमानुसार जोपर्यंत मिसिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालूच राहील। आपण रात्री 1:30 वाजल्यापासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आपलं चालू होतं। रात्री 1:30 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत आपण 9 डेड बॉडी या मलम्याच्या खालून पूर्णतः सेफली बाहेर काढलेल्या आहेत आणि आताही आपण नागरिकांना आवाहन केलेलं आहे, जर कोणाची मिसिंग कंप्लीट असेल तर आपल्याकडे जे एनडीआरएफ डॉग स्क्वॉड आहे त्याच्या सहाय्याने आपण सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन आपलं अजूनही चालूच आहे। जर मिसिंग कंप्लीट असेल तर त्यांनी सांगितलं तर आपण शासनाच्या नियमानुसार जोपर्यंत मिसिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपलं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।